नमस्कार मित्रांनो, आज आपण वयाचे प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरायचे 65 वर्षावरील जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसाठी हे वयाचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना ही पगार पेन्शन सुरू करण्यासाठी वयाचे प्रमाणपत्राची गरज पडते. तर हे वयाचे प्रमाणपत्र इतर शासकीय कामासाठी सुद्धा 65 वर्षावरील व्यक्तीसाठी हे काम येतं. तर यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत? तर हे वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे यावर कोणाचा सही शिक्का घ्यायचा आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी समोर स्क्रीनवर तुम्हाला मी वयाचे प्रमाणपत्र जो फॉर्मॅट आहे ते दाखवत आहोत. तर वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्या वयाचे प्रमाणपत्र आपलं स्वतःचं नाव आधार कार्डनुसार जी जन्मतारीख आहे त्यानुसार कॅल्क्युलेशन करून आपलं वय 65 आहे का याची खात्री करून आपल्याला जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते आपल्याला त्यावर सही शिक्का देतात. तर शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन जे वैद्यकीय अधिकारी आहेत तिथे जाऊन आपल्याला त्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण वयाचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे. तुम्हाला त्या स्वरूपाची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या संदर्भातली पीडीएफ आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करू शकता. तर आपण जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण यावर त्यांचा सही शिक्का घेऊन सोबत आपल्याला आधार कार्ड पण न्यायचा आहे. 65 वर्ष वयावरील खात्री करून ते आपल्याला त्यावर त्यांचा सही शिक्का देणार आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती होती वयाचे प्रमाणपत्रा संदर्भातली. तर कोणाचा सही शिक्का घ्यायचा आहे वयाचे प्रमाणपत्र आपल्याला संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेसाठी पण हे वयाचे प्रमाणपत्र आपल्याला देण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो.